थोडं आता तुम्ही वर्तमानाबद्दल, इतिहासाबद्दल बोलला म्हणून थोडं इतिहासाकडे जातो. जी. कारण आम्ही 2000च्या दशकामध्ये म्हणजे जेव्हा आम्ही पत्रकारिता मुख्यतः सुरू केली 25-26 वर्षापूर्वी, प्रमोदजी हे इतकं मोठं नाव होतं देशाच्या राजकारणातलं आणि म्हणजे वाजपेयींचा मानसपुत्र अशा स्वरूपामध्ये त्यांच्याकडे बघितलं जात होतं आणि भावी पंतप्रधान असा चेहरा म्हणून आम्ही त्यांच्याकडे सगळे बघत होतो. आणि अचानकपणे आलेलं घरावरचं संकट. मुळात प्रमोदजींवर जे संकट आलं किंवा तुमच्यावर जे संकट आलं त्याची काय कारणं वाटतात? म्हणजे ते पंतप्रधान पदाचा चेहरा होते, खूप मोठे नेते होते, राष्ट्रीय पातळीवरचा एक मोठा बदल त्यांच्या माध्यमातून होऊ शकणार होता. काय कारणं वाटतात? मी त्याला कारणात धरत नाही. पहिल्यांदा तुम्ही जसं म्हणलं ते प्रमोदजी सगळ्यात मोठे नेते होते, नक्की. पंतप्रधान पदाचे दावेदार होते. मी मुलगी म्हणून सांगण्यापेक्षा प्रत्येक पत्रकार अजूनही म्हणतात, प्रत्येक जनतेतला माणूस अजूनही म्हणतो. आणि तिसरं त्यांचे लोकांमध्ये असलेलं प्रेम, काम अगदी. आणि एकमेव मराठवाड्यातला, महाराष्ट्रातला मराठी माणूस जो दिल्लीचं तख्तसुद्धा हलवून लावतो, ते एकमेव प्रमोदजी होते. ते कधी साहेब नव्हते, कधी त्यांच्या मागे पुढे 50 लोकं बाजू हटो, 6 बारे अशी काही परिस्थिती नव्हती. संघटनेवर अतोनात प्रेम, लोकांचं काम आणि ते प्रमोदजी होते. आणि ते प्रमोदजी फक्त महाराष्ट्राच्या मराठवाड्यातून फक्त महाराष्ट्राचं नाही, ते देशाचे कितीतरी मुख्यमंत्री बनवलेले प्रमोदजी आहेत. त्या प्रमोदजींची जेव्हा फक्त एका, खरं मी त्याला क्षुल्लक कारण समजेल, कारण की ते कारणही क्षुल्लक ह्याच्यासाठी होतं की छोट्या एवढ्या गोष्टी ज्या इतक्या वर्षापासून केलेल्या आहेत, तर एखाद वेळेस छोटी गोष्ट एवढी ट्रिगर होऊ शकत नाही की समोरच्याला एवढी अक्कल नसेल की तो फक्त एका माणसाला मारत नाही, तो एका विचाराला मारतो, एका मोठ्या माणसाला मारतो, एका. तर माझं असं मत आहे आणि हे मी खूप वेळा प्रतीत केलेलं आहे आणि मला वाटतं माझ्या नशिबात मी जीवित असेच तर त्याचं आपल्याला उत्तरही मिळेल. कुठे ना कुठे ते त्याच्या पुढे होतं. आता ते काय होतं, काय नाही होतं, राजकीय होतं, अराजकीय होतं, हे आता मी सांगू शकत नाही. अजूनही ते थोडं माझ्यासाठी ग्रे एरियामध्येच आहे. आणि सत्य हे पांढरं असतं, त्यामुळे तिथे जाईस्तोवर मला तो प्रवास थोडा लांब वाटतोय. पण तुम्ही जे म्हणताय क्षुल्लक कारण होतं. मुळात काय क्षुल्लक कारण होतं? जे कोर्टात सांगितलं गेलं आहे, पैशाचं कारण होतं. आणि घरात पैशावर एवढी लांब भांडणं होत नाहीत की मी हे एकदा बोललेले आहे की बंदूकही माझ्या वडिलांची होती, गोळी माझ्या वडिलांची होती आणि माणसाचं आयुष्य जे प्रेमाने दिलेलं होतं तेही माझ्या वडिलांचं घरचं म्हणून समजा असेल, तर फक्त ट्रिगर पॉईंट पैसा असू शकतो, पण त्याच्या पुढे असलेलं एवढं मोठं कांड करणं, कारण की माणूस तिथल्या तिथे नाही झाले ना, विचार करून आलेला आहे. त्याच्या मागचा विचार मोठा असू शकतो. मुळात अनेक जणांची एक थेअरी होती की प्रमोद वॉज हिप्नोटाईज किंवा अशा स्वरूपामध्ये त्यांची विचार जे आहेत ते प्रॉपरली तसं तयार केले गेले. त्यामागे एक मोठं वातावरण निर्मिती केली गेली आणि त्यातून ते घडवलं गेलं. प्रमोदजी. प्रमोदजी नाही, प्रवीणजी बेसिकली. तर अशा स्वरूपात काही कारणं होती की प्रवीणजी नाही, मला हे सगळं काही माहित नाही. की अशा स्वरूपात किंवा त्यामागे षडयंत्र जो तुम्ही म्हणताय, मी तर म्हणते कशा स्वरूपाचं षडयंत्र होतं. षडयंत्र म्हणजे कोण नाही, असेल मला वाटतं त्याच्या त्याच्या मागे ना, जसं काय झालं, जे हे मी बोलले होते 2-3 वर्षापूर्वी पहिल्यांदा, कारण की मला डिवचलं होतं एका गोष्टीवर. एका राष्ट्रीय नेत्या, प्रदेशाच्या एका नेत्याने, मी फक्त एक राजकीय टिप्पणी केली होती त्यांच्या नेत्यावर आणि फार व्यवस्थित टिप्पणी केली होती. त्यांनी सांगितलं, तुझ्या बापाचा कातील कोण आहे मला माहिती नाही. जे घाणघाण टिप्पण्या करून मोठे मोठे पोस्टर माझ्या घराबाहेर लावले होते, ऑफिस बाहेर लावले होते. तेव्हा मी एका भाषणात म्हणले होते, मला माहिती माझ्या वडिलांना एका माणसाने नाही, एका विचाराने कोणीतरी मारलं आहे आणि त्याच्या मागचं षडयंत्र आहे, हे मी खरं बोलले होते. ते षडयंत्र कधी, कसं त्याच्यावर अभ्यास होईल आणि ते कधी बाहेर निघेल. जसं JFKच्या मर्डरवर केवढा लांब चर्चा चालली, तर आणि तेही षडयंत्र होतं ह्याचा नक्कीच विचार आहे. तर प्रमोदजींच्या बाबतीत पण मी हाच विचार करते आणि मी त्या हिशोबाने बोलले होते. प्रमोदजींचं ज्यावेळेला आपण हत्येचा पूर्ण म्हणजे त्या अगदी जवळून तो विषय आम्हालाही पाहायला मिळाला, तुम्ही घरातच होतात. त्या दिवशी सकाळी मुळात ती बातमी तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? तुम्ही कुठे होता? मी बाजूच्या बिल्डिंगमध्ये लग्न झाल्यामुळे तिथे राहायचे आणि हे मी मी कोर्टातही सांगितलं. बाबांचा फोन आला तर मी म्हटलं, तर थोड्यानंतर या, कारण की आम्ही एकत्र ते मुंबईत असल्यावर एक्सरसाइज करायचो, गप्पा मारायचो आणि मुलीचं लग्न झालं तर बापाला मुलीची जास्त वेळ घालवायची इच्छा असते. त्यामुळे बाबा आणि माझा मुलगा तेव्हा लहान होता, त्यामुळे आद्यबरोबर राहणं जेवढं त्यांना जमेल. आणि ते मला वाटतं सुरक्षा यात्रा करून आले होते नागपूरहून आणि ते आदल्या दिवशीच आजीलाही भेटले होते, आजीबरोबर गप्पा मारल्या होत्या. सांगत होते स्वप्नात बाबा येतात. म्हणजे बाबा म्हणजे ते काका म्हणायचे आपल्या वडिलांना, कारण की सगळी मोठ्या मुलंसुद्धा काका म्हणल्यामुळे तेही काका, त्यामुळे काका म्हणजे स्वप्नात येतात आणि काही सांगतात. त्याचा आता माहीत नाही इमोशनल अर्थ काय होता, पण तो घटनाक्रमच असा गेला. आणि एक 10 मी त्यांना म्हटलं, बाबा 10 मिनिटांनी निघा.
10 मिनिटांनी निघा असं म्हणल्यावर 10 मिनिटांनी मला फोन आला की बाबा को गोली लग गई. आता मला आठवत नाही, धावत मी गेले, गाडी पण घेतली नाही. म्हणजे एवढंही जवळ बिल्डिंग नव्हती. तुम्हाला माहीत असेल भीमा आणि पूर्णामध्ये तेवढे अंतर नाही की तुम्ही चालत पटकन पोचाल. कशी होते मी, काय होते, माझ्या मुलाला कुठे टाकलं, कशी धावत गेले काही माहीत नाही. तिकडून हिंदुजाचे 12 दिवस, 12 दिवसात लोकांचं असलेलं प्रेम, समर्थन आणि बाबांचा असलेला प्रयत्न, म्हणजे ही वॉज अ फायटर. पण ते नियतीला मान्य नव्हतं. नाहीतर माझी तर अपेक्षा होती की ज्या पद्धतीने त्यांनी 12 दिवस काढले ते कुठून तरी ठीक होऊन आले असते. आणि ते फक्त घरासाठी नाही, मुलगी म्हणून माझी इच्छा होती, पण मला वाटतं या देशाला आणि संघटनेला प्रमोदजींची खूप गरज होती. अगदी. तर ते झालं, वाईट झालं. आणि त्या दिवशी ते नॉर्थ ईस्टला जाणार अशा स्वरूपाचं काही मीटिंग्स निश्चित दुसऱ्या दिवशी मला वाटतं जाणार होते, मला तर आठवत नाही आहे. कारण की आसामची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्यांना आसामचा मुख्यमंत्री बनवायचा होता. आणि बघा ते स्वप्नही पूर्ण झालं मागच्याच वेळेस जेव्हा आसाममध्ये आपण निवडून आलो. पण तेव्हा आसामकडे त्यांचं लक्ष होतं आणि नेहमी कॉर्डिनेशन आसाम. कारण की काय झालं, नॉर्थ ईस्टचे सगळे म्हणजे पूर्वोत्तर राज्य आहेत, त्याच्यात भारतीय जनता पार्टी कशी एंटर करेल. म्हणजे त्यांनी डॉनियर मिनिस्ट्रीहून पंतप्रधानांच्या थ्रू तो प्रयत्न केला होता की डिपार्टमेंट ऑफ ईस्टर्न रिजन त्याच्यावर नॉर्थ ईस्ट रिजनवर कसं काम करावं. आणि ते अटलजींकडून सुरुवात झाली होती. पण त्यानंतर प्रत्येक राज्यात आपली विचारधारा, आपली लोकं, आपले भारतीय लोकांना त्यानुसार कसं काम करावं. त्यामुळे आसामचं त्यांचं चालू अगदी. होतं. हा किस्सा निघाला म्हणून मुळात ते नॉर्थ ईस्टला जाणार अशा स्वरूपाची पत्रकारांकडे माहिती होती दिल्लीतनं. आणि आमचे एक सहकारी होते राहुल महाजन नावाचे, त्यावेळेचे पत्रकार. स्टारमध्ये. आणि त्यांनी सकाळी फोन केला प्रमोदजींना म्हणून लँडलाईनवर. आणि तुमच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीनं फोन उचलला. त्यांना राहुल महाजन वाटल्यामुळे त्यांना सांगितले की बाबा को गोली लगी है. आणि तिथून बातमी पहिल्यांदा समोर आली की गोळी लागली. माझ्या लक्षात नसेल हे. तर मग बरं, त्यानंतर वरळी पोलीस स्टेशनला जोपर्यंत ते रजिस्टर झालं नाही तोपर्यंत बातमी समोर आली नाही, त्यामुळे साहजिक आहे. आणि मग प्रवीणजी तिथे पोहोचले, त्यानंतर तो विषय समोर आला. पण या पूर्ण प्रवासामध्ये, कारण प्रमोदजींचे ते 12 दिवस, आम्ही हिंदुजाच्या बाहेर होतो सगळेच सगळे, त्यानंतर मोत्र्यांची हत्या, ती हत्याच म्हणावी लागेल ज्या स्वरूपात ते झालं. आणि म्हणजे ओव्हर डोस ज्या स्वरूपात झाला. मग बरं, त्याचबरोबर घरातल्या एखाद्या व्यक्तीला ओव्हरडोस झाला की केला गेला, अशा स्वरूपाचं जे चित्र तयार झालं, तर तुम्हाला असं वाटतं की तोही त्याचाच एक भाग होता किंवा नव्हता? नाही, मी त्या दोन भागाला एकत्र जोडत नाही. कारण की त्या दोन्ही केस मी लढलेल्या आहे आणि मीच एकटी होते तेव्हा, कोणी सोबत नसायचं. आणि तेव्हा मला वाटतं मी वकिली सुरू करायला हवी एवढा अभ्यास केला होता तेव्हा. कारण की अशा काळात तुम्हाला कळतं ना कोण तुमच्यावर असतं आणि कोण नसतं. आणि त्या खडतर काळात भरपूर काही शिकणं झालं. आत्ताही शिकतो, पण तेव्हा फारच लहान होतो आणि काही कळायचं नाही. तर खूप शिकलो. पण खरं तर त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. तो संबंध वेगळा असेल, तो विचार वेगळा असेल. आणि ती केस पण एक गोष्ट होती, ती केस मुद्दाम फार अवघड बनवली गेली. आणि ती केस एवढी अवघड बनवायची गरज नव्हती. आणि त्याचा अजूनही आम्ही म्हणजे खामियाजा भरत रेते असं म्हणतात ना, उगीच त्याचा त्रास अजूनही आम्ही सहन करतोय. आणि त्या केसमध्ये काहीच नव्हतं एवढं, जी केस तेव्हाच्या काळात राहुलवर केलेली होती. त्यामध्ये मुख्यतः जी मांडणी केली जात होती की अशा गोष्टी ज्या प्रमोदजींच्या सिक्रेट ऑफ पॉलिटिक्स, सिक्रेट ऑफ लाईफ होत्या, त्या मोहित्रांच्या हातात होत्या. आणि त्यामुळे जे झालं तर गॉसिप कॉर्नरवर मी उत्तरं देत नाही. कारण की असं तो एक चांगला PA होता, चांगलं काम करायचं. त्याच्या पुढे जाऊन प्रमोद महाजन एक गूढ व्यक्तिमत्व लोकांना वाटत असेल, असं भरपूरदा मोठे मोठे नेतृत्व जातात तर कोणी ना कोणी त्याच्यावर एक कहाणी बनवत असतं. आता त्या कहाण्यांवर मी उत्तर देत नाही. मी ब्लॅक अँड व्हाईट उत्तरं देते. मी कोणत्या ग्रे एरियामध्ये, जर्नलिझमच्या पण ग्रे एरियामध्ये मला दुःख होतं. अशा फालतू म्हणजे अक्षरशः बोगस कहाण्या खूप चर्चा त्या काळामध्ये झाल्या. ते ठीक आहे, पण खऱ्या चर्चा केल्याच नाही कोणी. आणि हे असलेच बोगस चर्चा करत राहिले, ह्याचंही दुःख आहे मला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.